गेले 1 महिना वेळ द्यायला हरकत नाहीये, पण तोपर्यंत व्हॅलिटी रोखणार नाही, कोणबी प्रमाणपत्र रोखणार नाही हे त्यांच्याकडून वधून घेतलंय, तसे आदेश काढायला लावले. आणि आमचं मेन काम तेच होतं की ऍडमिशन पोरांचे आता कोणबी प्रमाणपत्र होणार होते आणि व्हॅलिटी नाही दिली तर ऍडमिशन धोक्यात, नोकरी धोक्यात होती. ते काम आपण महत्वाचं करून घेतलंय, ते आता आदेश लगेच काढायला लागले. 5 मिनिटं बरोबर. जर या मागण्या मान्य झाल्या नाही किंवा मंजूर झाल्या नाही तुमच्या पद्धतीने तर तुमची पुढची भूमिका काय राहील? आता तरी मला नाही वाटत, कारण त्या मंजुऱ्या मुख्यमंत्र्यांनी देणार आहेत असं त्यांनी विखे पाटील साहेबांनी त्यांनी दोघांनी सांगितलं. म्हणून मला वाटतं आता थांबणार नाही, नसता मग या दोघांना जबाबदार धरणार आहे आणि पुन्हा आंदोलन सुरू करणार. मग का उपोषणासाठी गेलं, उपोषण काय केलं, टाळाटाळी करता म्हणूनच केलं ना. मग तुम्ही म्हणता तसं त्या टाइम आहे का नाही, तुमच्या संघच बैठक आता अभ्यास बंद. हा काय टाकली की सुरू तुम्ही म्हणता तसं पुढे जे होईल ते आणि झपका त्याशिवाय मजा बी नाही सुरू माणूस ताबडतोब गरम होते का झटक्या खपक्यास त्याच्या कोणाला ऐकत नाही काही नाही, ते चालत गेले शांत बसा. 3 दिवसात सूचना, 3 दिवसाच्या आतमध्ये मंगळवारी कॅबिनेटला सूचना पुऱ्या निघणार. फक्त महिन्याचे 2च विषय, केशेचा एक विषय सरसकट राज्यातल्या आणि एक सातारा गॅजेटचा महिन्याचा विषय. बाकीचे सगळे तातडीचे म्हणजे मंगळवारी लगेच आदेश येते. त्यांना 1 महिना प्रोसिजरला लागणार आहे, ते थोडं आहे किचकट, ते करून घेतो आम्ही. किचकट हे ते कसं सुलभ करता येईल केसेस मध्ये, ते म्हणले आम्ही पण करू लागतो. मुख्यमंत्री पण त्यांना म्हणले आपण या केसेस मागे घेऊ. मुख्यमंत्री म्हणले हे पण मागे घेऊ आपण केसेस, पण आपण थोडं वेगळं डोकं वापरून हे करून ते केसेस दमादमानं सगळ्या घेऊ आणि सगळ्या होतील. केसची तारीख चालल्या तरी चालून द्यायच्या, घाबरायचं काम नाही. निकाल काय लागला नाही, लागला तर आपण हायकोर्टाचं. पोरांनी घाबरू नका राज्यातल्या. पुन्हा एकदा सगळ्यांना तुमच्यामुळे मिळालं हे सांगतोय. तुम्ही दिवसभर मेहनत घेतली उन्हात म्हणून हे मिळालंय. आणि राज्यातले बी घराघरातले मराठी आपल्या पाठीमाग होते. परवा दिवशी इतके मराठी येणार होते राज्यातले, इथं सरकारला ह्यो गुप्त मेसेज गेला वाटतं. इतके मराठी येणार होते, हो ना, इतके मराठी येणार होते, हे घाबरून गेले. त्या सगळ्या 6 कोटी मराठ्यांना हे श्रेय 3 दिवसानं निघाले आदेश. हे श्रेय सगळं मराठा समाजाचं आहे. असंच लढू लागा.